शेतकरी मित्रांनो, मी कृषी कन्या नम्रता मोहिते। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे पिकाला काय फायदे होतात आणि याचा वापर आपण कधी करायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे। तर सर्वप्रथम आता आपण शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे भाजीपाला पिकांमध्ये काय फायदे होतात किंवा हे दुय्यम अन्नद्रव्ये कशा प्रकारे कार्य करतात याविषयी सविस्तर माहिती पाहूयात। त्यातील पहिला अन्नद्रव्य घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम। मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा वापर भाजीपाला पिकामध्ये केल्यामुळे हरितकणांची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होते, ज्यामुळे रोपांची पानेही हिरवीगार होतात। त्याचबरोबर रोपांचे पानेही रुंद, जाड, पसरट सुद्धा होतात। रोपांच्या पानांचा पसरटपणा वाढल्यामुळे सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणामध्ये शोषण केला जातो आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही सुरळीत चालते। त्यानंतर या अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या ऊर्जाच्या अपचय प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या एन्झाईम्सना मॅग्नेशियम सक्रिय करण्याचे काम करते। त्याचबरोबर मॅग्नेशियम हे प्रकाश संश्लेषण आणि श्वसन प्रक्रियेदरम्यान ऊर्जा वहनामध्ये सुद्धा मदत करते। त्याचबरोबर हे अन्नद्रव्य हे विशिष्ट प्रथिने आणि अँटीऑक्सिडंटसह तणाव संबंधित संयुगांच्या संश्लेषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे रोपांवर आलेला जैविक आणि अजैविक ताण कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर याचा वापर केल्यामुळे रोपांना मुळांद्वारे पोषक तत्वे शोषण करण्यात आणि त्याचे वहन करण्यास सुलभता येते। याचा वापर केल्यामुळे हे फॉस्फरस आणि कॅल्शियमच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा मदत करते। त्याचबरोबर मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचा पुरेसा पुरवठा ह्या बियाणे निर्मिती आणि बियाण्यांची गुणवत्ता वाढवण्यास सुद्धा मदत करते, ज्यामुळे आपल्याला निरोगी बियाणे मिळण्यास मदत होते। त्यानंतर मॅग्नेशियम हे वनस्पतीमधील असणाऱ्या संरक्षण संयुगांच्या संश्लेषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे वनस्पती ह्या रोग, किडी आणि तणाव संबंधित घटकांना प्रतिकार करण्यास मदत होते। अशा प्रकारे मॅग्नेशियम हे भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये कार्य करते। आता आपण सल्फर या अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे ते भाजीपाला पिकांमध्ये कशा प्रकारे कार्य करते आणि त्यामुळे रोपांना काय फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती पाहूयात। तर सल्फर हे अॅमिनो ॲसिडचा एक महत्त्वाचा भाग असतो, जो प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात। प्रथिने हे वनस्पतीची वाढ आणि विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे रोपांवर आलेला ताण कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर सल्फर हे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या हरितकणांच्या निर्मितीसाठी एक अत्यावश्यक घटक असतो, ज्यामुळे पानांचा तेलकटपणा वाढण्यामध्ये मदत होतो। पानांचा तेलकटपणा वाढल्यामुळे सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणामध्ये शोषण केला जातो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर केले जाते आणि आपल्या वनस्पतीची चांगल्या प्रकारे वाढ होते। सल्फर हे अन्नद्रव्य वनस्पतीची चयापचय प्रक्रिया आणि संरक्षण यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या एन्झाईमच्या संश्लेषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे रोपांवर आलेला जैविक आणि अजैविक ताण कमी होण्यास मदत होते। त्या सल्फरचा पुरेसा पुरवठा हा जमिनीचा pH लेवल संतुलित करण्यास मदत करतो, ज्यामुळे मातीची उत्पादकता वाढते आणि मुळांद्वारे चांगल्या प्रकारे पोषक द्रव्ये शोषण केले जातात। त्याचबरोबर सल्फर हे नायट्रोजन चयापचय प्रक्रियेशी संबंधित असते। सल्फरचा पुरेसा पुरवठा ही नायट्रोजनची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे रोपांचा चांगल्या प्रकारे वाढ आणि विकास होतो। अशा प्रकारे आता आपण सल्फर या अन्नद्रव्याचे पिकामध्ये काय कार्य असते याविषयी माहिती पाहिली आहे। त्यानंतर यातील तिसरा घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम। कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे भाजीपाला पिकामध्ये काय फायदे होतात याविषयी आता माहिती पाहूयात।
तर कॅल्शियम हे वनस्पतींच्या पेशीभित्तिकांचा एक महत्त्वाचा भाग असतात. वनस्पतीची वाढ आणि विकासामध्ये मदत करतात, ज्यामुळे रोपांवर आलेला जैविक आणि अजैविक ताण कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कॅल्शियमचा वापर केल्यामुळे जमिनीचा pH लेवल हा संतुलित राहतो, ज्यामुळे मातीची उत्पादकता वाढते आणि भाजीपाला वर्गीय पिकांच्या पांढऱ्या मुळांची जमिनीमध्ये तंतुमय वाढ होते. त्यामुळे मुळांद्वारे चांगल्या प्रकारे अन्नद्रव्ये शोषण केले जातात. त्यानंतर कॅल्शियम हे वनस्पतीमध्ये असणाऱ्या हार्मोन संश्लेषण, पेशी विभाजन, त्यानंतर सिग्नल पोहोचवणे यांसारख्या चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करण्याचे काम करते. तसेच कॅल्शियम हे वनस्पतींमधील पाण्याचे नियमनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे रोपांची पाने सुकणे किंवा झाड सुकणे यांसारख्या समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या प्लॉटमध्ये पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही कॅल्शियमयुक्त पोषक उत्पादनांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केल्यामुळे फळांचे बाहेरील आवरण हे जाड होते, फळांचा आकार वाढतो, फळांची गुणवत्ता वाढते. त्याचबरोबर फळांना नैसर्गिक रंग येतो, नैसर्गिक चव येते. त्याचबरोबर कॅल्शियमचा पुरेसा पुरवठा हा रोपांना फळ बुडकूज या बुरशीजन्य रोगावर प्रतिकार करण्यास मदत करते. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये कार्य करते. मित्रांनो, आता आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये केल्यामुळे पिकाला काय फायदे होतात किंवा ही दुय्यम अन्नद्रव्ये कशा प्रकारे कार्य करतात याविषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये कधी करायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. तर मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये रोप लागवडीनंतर 5 ते 15 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये एकदा करायचा आहे. त्यानंतर आपण त्याचा वापर 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान एकदा म्हणजेच रोप वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा करायचा आहे. आणि त्यानंतर आपण 30 दिवसांच्या पुढे रोप लागवडीनंतर जेव्हा 30 दिवसांच्या पुढे फुल अवस्था सुरू होते तेव्हा जोपर्यंत आपला प्लॉट सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी या अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे. याचा वापर जर आपण ठिबकद्वारे करत असू तर तो आपण 4 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपण मॅग्नेशियम याचा वापर करायचा आहे. तर आता आपण सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर भाजीपाला पिकामध्ये कधी करायचा आहे याविषयी माहिती पाहूयात. तर सल्फर या अन्नद्रव्याचा वापर आपण 5 ते 15 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये असताना एकदा करायचा आहे. त्यानंतर 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान म्हणजेच रोप वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा करायचा आहे. आणि रोप लागवडीनंतर 30 दिवसांच्या पुढे जेव्हा फुल अवस्था सुरू होते तेव्हापासून ते जोपर्यंत आपला प्लॉट सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपण करायचा आहे. जर याचा वापर आपण ठिबकद्वारे करत असू तर त्याचे प्रमाण आपण 4 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर पिकामध्ये आपण कधी करायचा आहे याविषयी माहिती पाहूयात. तर कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपण भाजीपाला पिकामध्ये रोप लागवडीनंतर 5 ते 15 दिवसांच्या दरम्यान एकदा, त्यानंतर 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान जेव्हा रोप वाढीची अवस्था सुरू होते तेव्हा एकदा करायचा आहे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 30 दिवसांच्या पुढे जेव्हा फुल अवस्था सुरू होते तेव्हापासून ते जोपर्यंत आपला प्लॉट सुरू आहे तोपर्यंत आपण दर 15 दिवसांनी या अन्नद्रव्याचा वापर आपण ठिबकद्वारे करायचा आहे. याचा वापर आपण ठिबकद्वारे करत असताना तो आपण 4 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण भाजीपाला पिकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर रोप लागवडीनंतर 5 ते 15 दिवसांच्या दरम्यान एकदा म्हणजेच रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये एकदा करायचा आहे.
त्यानंतर 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान एकदा, म्हणजेच रोप वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा करायचं आहे. आणि रोप लागवडीनंतर 30 दिवसांच्या पुढे जेव्हा फुल अवस्था सुरू होते तेव्हापासून ते तुमचा प्लॉट जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर आपण ठिबकद्वारे करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर भाजीपाला पिकांमध्ये कधी करायचा आहे, कशासाठी करायचं आहे आणि ही दुय्यम अन्नद्रव्ये कशा प्रकारे कार्य करतात याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. तर आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल या आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.